Hello my dear students. Now today we are going to study next question of this problem set 3. Question is question number 10th. See question number 10th. आता हा 10 नंबरचा क्वेश्चन काय आहे तो एकदा बघा. In figure segment AB is the diameter of a circle. बघा हा असा सर्कल आहे बघा. या सर्कल मध्ये ही अशी एक टँजेंट आहे बघा. इथे हा ए पॉइंट आहे, इथे हा सी सेंटर आहे, इथे हा बी पॉइंट आहे. इकडनं ही असा एक डायमीटर दिलाय. सेंटर इज सी. पुढे बघा ए पासून इकडे असा परपेंडिक्युलर दिलाय ए पी. इथे टी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलाय आणि इकडे बी क्यू दिलाय बघा. असा इथे क्यू दिलाय. बी क्यू परपेंडिक्युलर. देन प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं बघा. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय. CP कॉन्ग्रुएंट टू CQ. हे CP आणि CQ इक्वल. CP सेगमेंट CP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CQ. लक्षात घ्या. सेगमेंट CP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CQ. लक्षात घ्या बरं. हे CP कोणासोबत CQ सोबत कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. ओके. तर आता काय दिलंय त्याचा विचार करूया आपण. इन फिगर segment AB is the diameter of a circle. In figure, segment AB is the diameter of a circle with center C. Line PQ is a tangent. PQ ही tangent आहे, which touches the circle at point D. AP perpendicular to PQ, PQ perpendicular to PQ, and C. बघा आता तुम्हाला क्वेश्चन पण सांगतो आणि त्याचा आन्सर कसं फाइंड करायचं ते पण डिस्कस करू आपण. बघा काय करायचं इथे. त्यांनी म्हटलंय एपी. बघा हा सर्कल आहे, त्याची ही टँजेंट आहे विच टचेस ॲट पॉइंट टी. टी मध्ये टच करते. ए पासून इकडे असं परपेंडिक्युलर टाकलाय. एपी परपेंडिक्युलर हिला, बीक्यू परपेंडिक्युलर पीक्यू. ह्या लाईनला ही परपेंडिक्युलर बघा. ही पण आणि ही पण सेम लाईनला परपेंडिक्युलर आहे. कळतंय. पुढे त्यांनी म्हटलंय की देन प्रूव्ह दॅट सीपी सेगमेंट सीपी कॉन्ग्रुएंट टू सीक्यू. सीपी कोणती ही बघा. ही सीपी अशी आणि ही सीक्यू. ह्या कॉन्ग्रुएंट दाखवायची ही आणि ही. त्याला मी अशा डॉटेड लाईन दाखवतो. कोणतं दाखवायचंय. सीपी बघा. सीपी कॉन्ग्रुएंट टू सीक्यू. बघा सीपी ही सीपी. सीपी कॉन्ग्रुएंट टू सीक्यू. ह्या कॉन्ग्रुएंट दाखवायची. सीपी आणि सीक्यू. सीपी सीक्यू इक्वल दाखवायचे. ओके. मग आता आपण इथे पहिले एक काम करूया. इथे सांगायचं ड्रॉ. पहिलं असं म्हणूया आपण. प्रूफ मध्ये ड्रॉ सेगमेंट सीपी अँड सीक्यू. ड्रॉ सेगमेंट CP and सेगमेंट CQ. बघा बरं कोणती CP आणि CQ. ड्रॉ सेगमेंट CP ही आणि सेगमेंट CQ ही. बघा CP CQ CP CQ हे दोन ड्रॉ करायचे. ऑल्सो ड्रॉ सेगमेंट CP सेगमेंट CQ आणि सेगमेंट CT. सेगमेंट अँड सेगमेंट CT. तिसरी पण ही CT अशी ड्रॉ करू आपण ही. आता मला कोण सांगतो बरं हा अँगल किती असेल. हा ह्याच्यातला आणि हा PQ मधला. करेक्ट 90 डिग्री. बघा सेगमेंट CT इथे म्हणूया आपण. सेगमेंट CT इज परपेंडिक्युलर. CT कोणाला परपेंडिक्युलर आहे. लाईन PQ. परपेंडिक्युलर टू लाईन PQ. का बरं. CT रेडियस आणि ही टँजेंट. मग रेडियस आणि टँजेंट मधला अँगल किती असतो 90 डिग्री. म्हणजेच इथे सांगितलंय परपेंडिक्युलर. CT परपेंडिक्युलर टू PQ. CT परपेंडिक्युलर टू लाईन PQ. ह्याला रिझन काय. CT आणि PQ परपेंडिक्युलर. काय रिझन असेल. करेक्ट टँजेंट थिअरम. कोणता. ही रेडियस ही टँजेंट. मग त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री. त्याला म्हणायचं टँजेंट थिअरम. कोणता थिअरम.
टँजंट थिअरम, हा टँजंट थिअरम आहे बघा. आता पुढे नंतर आपण AP परपेंडिक्युलर टू PQ करू. सेगमेंट AP परपेंडिक्युलर बघा, AP कोणाला परपेंडिक्युलर? लाईन PQ. AP परपेंडिक्युलर टू लाईन PQ, हे AP परपेंडिक्युलर टू लाईन PQ, BQ परपेंडिक्युलर टू लाईन PQ. सेगमेंट BQ परपेंडिक्युलर टू लाईन PQ. लक्षात घ्या, AP कोणाला परपेंडिक्युलर? PQ ला. AP PQ ला परपेंडिक्युलर, BQ कोणाला? PQ लाच परपेंडिक्युलर. ह्यांना रिझन काय? ह्या दोन्हींना ही आणि ही परपेंडिक्युलर का बरं हिला? इट इज गिवन, हे दिलेला पार्ट आहे, गिवन पार्ट. येते का लक्षात? बघा बरं. कळतंय? आता बघा, एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, ही हिला परपेंडिक्युलर, ही पण तिलाच परपेंडिक्युलर, ही पण तिलाच, म्हणजे एकाच लाईनला तीन परपेंडिक्युलर अशा. मग ह्या ज्या तिन्ही परपेंडिक्युलर एकीलाच, त्या एकमेकींना कशा असतील? ह्या पॅरलल. बघा, समजा ह्या दोन लाईन आहेत अशा, ह्या दोन लाईन जर ह्याला परपेंडिक्युलर असतील सेम लाईनला, तर ह्या दोन एकमेकींना काय येतील? पॅरलल. वर अशी एक लाईन आहे अशी हॉरिझॉन्टल, तिला अशी परपेंडिक्युलर, अशी परपेंडिक्युलर, दोघींना परपेंडिक्युलर, म्हणजे एकमेकींना ह्या काय? पॅरलल. तसं ह्या तिघी पण एकाच लाईनला परपेंडिक्युलर, मग ह्या एकमेकींना काय? पॅरलल. मग इथं तेच लिहितो मी, देअरफॉर बघा, ह्या सगळ्या PQ ला पॅरलल परपेंडिक्युलर म्हणजे एकमेकींना पॅरलल. देअरफॉर सेगमेंट CT पॅरलल, ही CT कोणाला पॅरलल? AP पॅरलल टू सेगमेंट AP पॅरलल. बघा, CT कोणाला पॅरलल? AP ला पॅरलल. ती कोणाला? BQ ला पॅरलल. पॅरलल टू सेगमेंट BQ. बघा बरं, CT पॅरलल टू AP पॅरलल टू BQ, ह्या तिन्ही एकमेकींना पॅरलल. ह्याला रिझन काय? लाईन परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, लाईन्स परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, किंवा सेगमेंट्स परपेंडिक्युलर टू सेम लाईन. सेगमेंट्स परपेंडिक्युलर टू सेम, segments perpendicular to same line are parallel. Segments perpendicular to the same line are parallel. म्हणजे एकाच लाईनला जर त्या परपेंडिक्युलर, तर एकमेकींना त्या पॅरलल, म्हणून ह्या पॅरलल आल्या. आता बघा बरं का, आता एक गोष्ट कळली पाहिजे, जर ह्या तीन पॅरलल, तुम्हाला तो थिअरम राहिलेला आहे, म्हणजे तो कॅन्सल झालाय ह्याच्यातनं आपल्या सिलेबस मधनं, पण तरी तुम्हाला एक सांगतो काय करायचं ते. बघा, अशा जर तीन लाईन असतील बघा, 1 2 3, ह्या जर पॅरलल, तर इथे हा असा आणि असा, ही ट्रान्सव्हर्सल झाल्या दोन. फर्स्ट ट्रान्सव्हर्सल, सेकंड. सपोज हिअर पॉइंट इज ABC, हिअर PQR असे पॉइंट्स आहेत बघा. म्हणजे काय तर AB अपॉन BC इज इक्वल्स टू PQ अपॉन QR असे येतं बघा. AB, हे पहा, AB अपॉन BC, AB अपॉन BC, हे AB अपॉन BC इज इक्वल्स टू PQ अपॉन QR, PQ अपॉन QR. कळतंय का बघा? AB अपॉन BC इज इक्वल्स टू PQ अपॉन QR. ते लक्षात घे. तसं आता जर त्या अशा असतील पॅरलल, अशा, सॉरी पॅरलल उभ्या दिल्या, आता ह्या अशा पॅरलल असतील बघा, धिस अँड धिस पॅरलल, तीन पॅरलल, ही अशी आणि ही अशी, मग धिस अपॉन धिस इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस, ही अपॉन ही इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस, असं धिस धिस अपॉन इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस, असं. मग इथे काय आहे बघा, देअरफॉर धिस PT अपॉन TQ इज इक्वल्स टू AC अपॉन CB. कळलं का? त्याला म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, मग इथे बघा, PT upon TQ, PT upon TQ is equals to, बघा बरं, PT upon TQ, PT upon TQ is equals to AC upon CB is equals to AC upon CB. कळतंय का बघा? PT upon TQ is equals to AC upon CB. हे आलं. आणि ह्याला रिझन काय? प्रॉपर्टी ऑफ, कशावरून? प्रॉपर्टी ऑफ three parallel lines and their transversals. Property
प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बघा ह्या तीन पॅरलल लाईन आणि त्यांच्या ह्या ट्रान्सव्हर्सल ती प्रॉपर्टी. आता बघा बरं इथे PT अपॉन DQ. बट इथे सांगा बट आता आपण ही घेऊ AC अपॉन CB ही वाली. बट AC अपॉन CB इज इक्वल्स टू असं सांगता येईल ना अगोदर काय. बट AC इज इक्वल्स टू CB. का बरं AC आणि CB इक्वल. बघा ना AC इक्वल्स टू CB. का बरं. बट AC इज इक्वल्स टू CB ह्या दोन इक्वल आहेत बघा. AC आणि CB इक्वल ह्या. का बरं. बिकॉज दे आर रेडाय ऑफ द सेम सर्कल. मग त्याला काय म्हणायचं. रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल. एका सर्कलचे ते रेडियस. आता इथे ही खाली मी घेतोय बघा PT अपॉन TQ इज इक्वल टू हे तसं AC अपॉन CB. मग AC च्या जागेवर आपण CB टाकू. AC म्हणजे CB ही उचला इथे टाका. मग CB अपॉन ही परत CB. कळलं का. हे जे होतं ना ह्या दोन इक्वल ह्या AC ला काढलं त्याच्या जागेवर CB टाकलं बघा. CB आणि अपॉन ची CB तशीच. CB ला CB कॅन्सल. CB एक CB म्हणजेच PT एक PT TQ एक TQ. therefore PT is equals to TQ हे मिळालं आपल्याला. ह्या दोन इक्वल म्हणून ह्या दोन इक्वल PT equals to TQ ह्या दोन. कळलं. आता ह्याला नंबर द्या. नंबर देऊया 1. आता बघा बरं का. आता आपल्याला काय करायचंय. आपल्याला ही आणि ही कॉन्ग्रुएंट दाखवायचे ना ह्या दोन सेगमेंट ह्या. आता ट्रायंगल हा घेऊ आपण PTQ PTQ CTP CTQ हे दोन ट्रायंगल. इन ट्रायंगल CTP and CTQ. इन ट्रायंगल CTP and ट्रायंगल CTQ. बघा बरं. CTP कोणता. CTP हा ट्रायंगल आणि दुसरा CTQ हा दुसरा ट्रायंगल. या दोन ट्रायंगल मध्ये CT कॉन्ग्रुएंट टू CP. सेगमेंट CT कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CT. का बरं. CT का बरं कॉन्ग्रुएंट आहे CT ला. कॉमन साइड. बघा काय आहे ते. कॉमन साइड. CT कॉन्ग्रुएंट टू CT ही आली कॉमन साइड. दोन्हींना पण इकडे इकडे कॉमन. नंतर अँगल CTP आणि अँगल CTQ इक्वल. हा 90 हा सुद्धा 90. अँगल CTP कॉन्ग्रुएंट टू अँगल CTQ. बघा CTP हा अँगल CTQ हा अँगल. कोणते CTP इकडे आणि CTQ इकडे हे दोन्ही अँगल इक्वल. का बरं. इच 90 डिग्री. इच 90 डिग्री. पुढे साइडला साइड कॉमन अँगल ला अँगल आणि तिसरी आता ह्या साइडला TP इक्वल्स टू TQ. TP आणि TQ इक्वल ह्या दोन. बघा बरं कशावरून. TP इक्वल्स टू TQ 1 वरून. सेग TP कॉन्ग्रुएंट टू TQ. सेग TQ हे कशावरून. फ्रॉम 1. किती सिंपल आहे बघा. आता आपण हे दोन दाखवली. ही आणि ही कॉन्ग्रुएंट आली. आता दाखवली आपण 1 मध्ये. पुढे आपण हा ट्रायंगल घेतला इकडचा इकडचा. CTP CTQ मध्ये कॉमन साइड इच 90 आणि साइड इक्वल. म्हणजे S टेस्ट हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट. संपलं. जमेल की नाही. मग बघा आता हे या साइड अँगल साइड हे दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल CTP कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल. CTP कोणासोबत CTQ. ट्रायंगल CTQ ह्याला म्हणायचं कोणती टेस्ट. SAS टेस्ट. आणि जर ते कॉन्ग्रुएंट आले त्याची करस्पॉन्डिंग साइड बघा कोणती. CP आणि CQ. बघा CP इक्वल्स टू CQ. therefore sec CP. बघा काय प्रूव्ह करायचं होतं. CP आणि CQ. हे CP पहिली तिसरी आणि इकडे CQ पहिलं तिसरं. कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CQ. त्याला रिझन काय. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि हेच आपल्याला तेच होतं. बघा बरं. CP इक्वल्स टू CQ. जमेल का सर्वांना. बघा सिंपल लॉजिक वापरायचंय. काहीच नाही. पहिले ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. पहिले तर ही साइड आणि ही साइड इक्वल दाखवायची. ह्या दोन ह्या तीन पॅरलल लाईन त्यांच्यामध्ये हे प्रॉपर्टी 3 इंटरसेप्ट्स. धिस अपॉन धिस इक्वल्स टू धिस अपॉन धिस. ही आणि ही इक्वल म्हणजे 1:1. हे पण 1:1. म्हणजे PT इक्वल्स टू TQ आलं. हे जर दोन इक्वल ते दोन ट्रायंगल घेतले त्याची साइड अँगल साइड अँगल साइड दोन इक्वल. करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल. सिंपल. चला पटपट कॉपी करून घ्या फास्ट. राईट फास्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं कळलं. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा.
बघा आता बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर A B C each of radius 3 cm such that each circle touches the other two circles. बघा ह्याच्यात तर काहीच नाही आहे 11th क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, ड्रॉ 3 सर्कल्स विथ सेंटर A B and C each of radius 3 cm. म्हणजे असं आता तुम्हाला हे थोडक्यात कळण्यासाठी मी सांगतो काय करायचं. बघा इथे इथपासून बघा हे 3 इथे येईल समजा, इथपासून इथपर्यंत आलं 3 आणि इथून परत 3, म्हणजे ते A हा सेंटर आहे, या A सेंटर घेतला आणि त्याचा 3 रेडियसचा असा सर्कल काढला. बघा पहिला सर्कल 3 रेडियसचा, बरोबर, पहिल्या रेडियसचा. इथं दुसरा B सेंटर घेतला, आता B इज द सेंटर. पहिल्याचा सेंटर A, दुसऱ्याचा सेंटर B. आता हा B सेंटर घेऊन रेडियस किती घ्यायची, 3 सेंटीमीटर, आणि त्या रेडियसनं असा सर्कल काढायचा. सेंटर घ्यायचा 3 सेंटीमीटरचे असा एक सर्कल, म्हणजे बघा असा असा हा झाला सर्कल. पहिला सर्कल काय, A सेंटर घेतला, पहिला सर्कल काढला, ह्याची रेडियस 3, इकडे ह्याची रेडियस 3 सेंटीमीटर, B सेंटर घेतला, बरोबर आहे. आता तिसरा सर्कल घ्यायचा आणि तो सेंटर घेऊन इथं ह्याला टच झाला पाहिजे असा. सिंपल लॉजिक. काय करायचं, आता हे 3 म्हणजे हा किती झाला टोटल सेगमेंट 6. मग तसं इथे 6 आहे, तर मग तसंच आता हे एवढं 6, तर इकडे 6 चा असा घ्यायचा आणि इकडे 6 असा. म्हणजे वाईट आपल्या कंपास मध्ये काय करायचं, टेक मेजरमेंट और लेंथ इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. बघा एवढी लेंथ घ्यायची 6 आणि इथपासून इकडे असं एक करायचं, असं बघा इथे ठेवायचं आणि इकडून असं करायचं. हे आलं, इथे आलं बघा, हे असं, इथून असं, नंतर इथे ठेवा, इथून असं करा, म्हणजे असं बघा, इथपासून हे, म्हणजे एवढं 6, इथून एवढं 6. कळतंय का, कारण 3 + 3 6 आलं, तर इकडे पण 6, इकडे पण 6. ओके, याला जोडून घ्या. असा जोडला हा इथे जोडला आणि इकडे हा जोडला. बघा कळतंय, म्हणजे हे AB आणि ते C घ्या, ABC, म्हणजे हे 6 आणि हे पण 6. कळतंय, 6 6 6, तिन्ही पण 6 6 6. ओके, मग आता हा जो C आलाय बघा, ह्या C ला सेंटर पकडायचं, सेंटर, आणि 3 सेंटीमीटर काय घ्यायची रेडियस आणि असा सर्कल काढायचा असं. म्हणजे बघा कसं हे असं, इथून हे अशा पद्धतीने सर्कल काढलं. ठीक आहे, एवढी जर रेडियस घेतली 3 3 हे असं सर्कल, कारण हे टोटल 6, त्यातला 3 इकडे जाईल, उरलेला 3 इकडे, 3 गेला, उरलेला 3, मग बरोबर असा सर्कल ह्याला टच करेल. C इज द सेंटर. कळलं, पहिलं A घ्या, AB6 घ्या, A ला सेंटर पकडून 3 सेंटीमीटर रेडियस करून पहिलं सर्कल, B ला सेंटर घ्या 3 सेंटीमीटरचं दुसरं सर्कल, झाले 2 सर्कल. एवढं 6, म्हणून इकडे 6 आणि इकडे 6 चं कंपासून असं, इकडनं असं, म्हणजे इथे हा पॉइंट मिळाला C. त्याला जोडून घ्या इकडे, इथून 3 घ्या आणि सर्कल ड्रॉ करा, संपलं. जमेल सर्वांना. व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं ते सोपं वाटायला लागेल. कळतंय, चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो, राईट फास्ट, राईट फास्ट. बरोबर लिहा. यानंतरचे क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. Okay, thank you students.